नमस्कार. मी प्रसाद शिरगावकर. पेरेंट अकॅडमी इंडियाचे गेले वर्षभर तुम्ही जे व्हिडिओज बघत आहात, त्या ॲक्चुअली कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला मी गेले 52 आठवडे होतो आणि भूषण म्हणजे आपले डॉक्टर भूषण शुक्ल म्हणाले, की "नाही, लोकांना तुझा चेहरा दिसतच नाही, तर तू आज कॅमेऱ्याच्या समोर येऊन सुद्धा काहीतरी बोल." आता खरं तर लोकांनी बघावं असं या चेहऱ्यात फारसं काही नाही आहे. पण तरी डॉक्टर शुक्ल म्हणाले म्हणून मी 1-2 मिनिटं गप्पा मारतो. हा संपूर्ण अनुभव जो होता, हा संपूर्ण प्रवास गेल्या 1 वर्षाचा 52 व्हिडिओज करण्याचा आणि त्याच्यामधून आम्हाला जे प्रचंड प्रेम लोकांकडून मिळालं, हा माझ्यासाठी अत्यंत विलक्षण असा आणि कधीही न विसरता येण्यासारखा अनुभव आहे. सुरुवात आमची खरं तर अशी झाली, की आम्ही गेल्या वर्षाच्या आधी काही वर्कशॉप्स ऑनलाईन घ्यायचा प्रयत्न केला, घेत होतो. त्याचे व्हिडिओज करत होतो आणि ते जरा जास्त ड्युरेशनचे म्हणजे 1 महिना, दीड महिना अशा प्रकारचे वर्कशॉप्स आम्ही घेत होतो. आणि ते करताना असं लक्षात आलं, की अरे या वर्कशॉप्समधून आपण खूप थोड्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला जे सांगायचं आहे, ते खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकू? म्हणून मग अशी कल्पना आम्हाला सुचली, की आपण एक YouTube चॅनल सुरू करूया आणि त्याच्यावरती आपण एक रेग्युलरली काही व्हिडिओज आपण पोस्ट करू आणि ते लोकांपर्यंत कसे जातायत ते आपण बघूयात. म्हणजे ते आपल्याला जे सांगायचं आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. म्हणून प्रयोग म्हणून एक महिन्याभराचे आपण व्हिडिओ करू. एक 4-5 व्हिडिओज करून कसा प्रतिसाद मिळतोय ते बघूयात. म्हणून आम्ही केले 4 व्हिडिओज एकदम शूट केले, ते पोस्ट केले, ते एडिट केले. भूषण म्हणाला, की "मला त्याचं ते शूटिंग, एडिटिंग, टेक्निकल YouTube चॅनल कसं करायचं काही माहिती नाही. तर कसं करूया सगळं आपण?" मी म्हटलं, की "बघ, तू फक्त इथे येऊन उभा राहा आणि बोल आणि पुढचं सगळं बाळंतपण मी करतो." तर असं हे 2 पुरुषांनी बाळंतपण करून केलेला हा चॅनल आहे. आणि मग ती आम्हाला सवय लागली. पहिल्या 4 व्हिडिओज लोकांना खूप आवडले. त्यातले काही व्हिडिओज तर अक्षरशः 2-2 दिवसात 15-15, 20-20 हजार व्ह्यूज त्याला मिळाले आणि खूप चांगल्या कमेंट्स यायला लागल्या आणि मग आमचा उत्साह वाढला आणि मग अक्षरशः चटक लागल्यासारखा दर आठवड्याला एका ठराविक वेळी आपला व्हिडिओ गेलाच पाहिजे. मग त्यांचे प्रचंड बिझी असणं असो, त्याचे प्रवास, माझं बिझी असणं, माझे प्रवास आणि या दोन्हीमधून काहीही करून वेळ काढायचा आणि व्हिडिओज तयार करायचे. कधी एकदा भेटून 4-5 व्हिडिओज करून ठेवायचे. कधी अक्षरशः आता उद्या रविवार आहे, आज व्हिडिओ केलाच पाहिजे, अशा अवस्थेत व्हिडिओ केलेत. तर असं संपूर्ण एक वर्ष 52 आठवडे आम्ही हे करत आलो आहोत आणि आम्हाला स्वतःला ह्याच्यातून प्रचंड आनंद मिळाला. आम्हाला खूप छान वाटलं. आम्हाला काहीतरी लोकांना देतो आहोत आपण. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा त्यातून न धरता याचा एक वेगळा आनंद मिळाला आणि खूप लोकांचे आशीर्वादही आम्हाला कदाचित मिळाले असावेत. तर असंच प्रेम, असेच आशीर्वाद तुमचे मिळत राहू द्या. माझं कॅमेऱ्यासमोर येऊन वर्षातून एकदाच हा किती बोलतोय असं तुम्हाला वाटायच्या आत मी थांबतो आणि पुन्हा कॅमेऱ्याच्या मागे पुढचे 52 आठवडे. धन्यवाद.